नीट आणि टीईटी पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं असताना सुद्धा संपूर्ण भारतीय जनता पार्टी हा पक्ष फक्त आमदार आणि खासदार फोट्यामध्ये व्यस्त आहे, असा घणाघात खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून सोलापूर शहर युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 4 पुतळा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा मशाल मोर्चा काढत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की नीट पेपर फुटीचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर तब्बल 24 तास आधी फुटल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आणि परीक्षार्थ्यांच्या भविष्यावर पाणी फेरले गेले. देशभरात सातत्याने पेपर फुटीच्या घटना घडत असताना सरकारचा शिक्षण विभाग नेमके काय करत आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थी आणि परीक्षार्थी रात्रंदिवस मेहनत करून मोठ्या अपेक्षेने परीक्षेची तयारी करतात, मात्र वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत असून त्यांचा आत्मविश्वास खचत चालला आहे. नीट आणि टीईटीचा पेपर फुटणे हा केवळ परीक्षेचा घोटाळा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालत आहे, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. शिक्षणाच्या बाबतीत देशात अव्वल मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकारने वाट लावली आहे. सरकारमधील काही लोकांच्या संमतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकार होणे शक्य नाही. आतापर्यंत अटक करण्यात आलेले लोक हे केवळ किरकोळ स्तरावरील असून या संपूर्ण रॅकेटचा खरा सूत्रधार मंत्रालयात किंवा दिल्लीत बसलेले आहेत. एवढ्या गंभीर घटनांनंतरही अद्याप एकाही जबाबदार व्यक्तीने राजीनामा दिलेला नाही, अशी टीकाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. देशभरातील युवकांच्या भविष्याशी खेळ सुरू असताना पंतप्रधान मात्र परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. भाजप सरकार युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भविष्य उद्ध्वस्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष मात्र आमदार खासदार फोडण्याच्या राजकारणाकडे आहे. आमदार खासदार फोडण्यात व्यस्त असलेल्या राज्यकर्त्यांना धड परीक्षा घेता येत नाही. अजून किती विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार आहात? आता तर शिक्षकांच्याही भवितव्याशी खेळ सुरू झाला आहे, असा घणाघाती आरोप खासदार शिंदे यांनी केला. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, महेश लोंढे, पृथ्वीराज चव्हाण, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, तिरुपती परकीबंडला, सिद्धाराम चाकोते यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.